नमस्ते सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आमचं स्वागत आहे. या व्हिडिओचं निमित्त हे आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्यानिमित्तानं हा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या पूर्ण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. मागील 2 दिवसापासून बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये रुपये 3,000-3,000 हे राज्य सरकार टाकत आहे या योजनेच्या अंतर्गत. आणि ज्या कुठल्या महिलांना किंवा बहिणींना हे पैसे अजून मिळाले नाही त्यांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. कारण की या योजनेचं सुरुवात नेमकं आत्ता होत आहे. मुळात एक टप्पाही पूर्ण झाला नाही. जवळपास आत्तापर्यंत 1.5 कोटी अर्ज हे राज्य सरकारला मिळालेले आहेत. तर या योजनेचे ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरले त्यांना पैसे न येण्याचे महत्त्वाचे काही कारणे आहेत. जसं की आपल्या सर्वांना माहीत असेल, फॉर्म योग्यरीत्या भरला गेला आहे की नाही, त्यानंतर त्याचं स्टेटस चेक करायचं आहे. ज्या बहिणींचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे तरीही त्या बहिणींना पैसे आले नाही, त्यांनी पुढची स्टेप म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या खात्याला आपले आधार कार्ड हे लिंक आहे की नाही हे तपासायचं आहे. ते कसं तपासायचे त्याचे बरेचसे मार्ग आहेत. आपण UIDA आधारच्या वेबसाईटवरती जाऊनही चेक करू शकता किंवा बँकेतही जाऊन चेक करू शकता. बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की आम्ही खाते काढताना आधार कार्ड दिलं होतं तरीही पैसे नाही आले. तरी सर्वांना एक विनंती आहे की बँकेमध्ये DBT लिंक हा एक फॉर्म असतो, तो फॉर्मही भरून द्यावा लागतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण, ज्या महिलांचं मोबाईल नंबर वेगळा आहे त्यामुळे त्यांना सूचना मिळाल्या नसतील, तेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. आणि सगळ्यात पहिले असं घोषणा केली होती की या योजनेचे पैसे भाऊ आपलं जे रक्षाबंधन आहे त्यानिमित्ताने प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. त्याची सुरुवात 17 तारखेपासून होणार होती, पण 2 दिवस आधी चालू झाल्यामुळं हळूवारपणे 19 तारखेपर्यंत कदाचित जे पहिल्या टप्प्याचे पैसे आहेत ते सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये येतील. आणि आजच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांनी घोषणा केली आहे. अजूनही ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहिले असतील किंवा काही त्रुटींमुळे त्यांचे फॉर्म पेंडिंग असतील त्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. कारण की पुढच्या महिन्यापर्यंत जरी आपण 31 ऑगस्ट नंतर जरी फॉर्म भरला, आपला फॉर्म पूर्ण सप्टेंबरमध्ये जरी झाला तरी आपल्या खात्यामध्ये पुढील महिन्यामध्ये 3 महिन्यांचे पैसे एकदम येतील, ₹4,500. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. ही खूप मोठी भेट आहे रक्षाबंधनची. ज्या महिलांना आलेत त्यांना शुभेच्छा, ज्यांना आले नाही त्यांनी एकदा बँकेत जाऊन पडताळणी करून घ्या. नक्की आपल्या खात्यात आले असतील. आणि सतत आपल्या भरलेल्या ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करा. ॲप्रूव्ह झाला असेल तर 100% आपल्या खात्यामध्ये ते पैसे येतील. धन्यवाद आणि हॅपी रक्षाबंधन.